नमस्कार. पिकांच्या काढणीनंतर शिल्लक राहणारे अवशेष जाळल्यामुळे पर्यावरणाची समस्या निर्माण होते. हे पिकांचे अवशेष न जाळता यंत्राच्या साहाय्याने बारीक करून शेतात सेंद्रिय अन्नद्रव्य म्हणून वापरता येतात. यामुळे पिकांना आवश्यक सेंद्रिय अन्नद्रव्य मिळेल, तसंच मातीची सुपीकता वाढवण्यासाठी मदत होईल. मग शेतातला हा काडी कचरा किंवा पीक अवशेष सेंद्रिय अन्नद्रव्य म्हणून वापरण्यासाठी काही यंत्र उपयोगी पडतात. यातल्या काही यंत्रांची माहिती आपण रविवारी घेतली होती. आता आणखीन काही आधुनिक यंत्रांची माहिती आज आपण घेणार आहोत. तर पारंपरिक पद्धतीने आपण बरेचसे शेतकरी बांधव आजही त्या पाल्यापाचोळ्या किंवा काडी कचरा किंवा उसाच्या पाचोळ्या जाळतात. जाळल्यामुळे आपल्याला माहिती आहे प्रदूषण तर होतेच, त्याचबरोबर आपल्या जमिनीची जी वन क्षमता सुद्धा कमी होते. तर याचं जर आपण शेडिंग केलं किंवा त्याचे बारीक तुकडे केले आणि जमिनीमध्ये जर त्याला कुजून त्याचं जर सेंद्रिय खत आपण केलं तर नक्कीच आपल्याला जमिनीची सुपीकता तर वाढेलच, तर आपल्याला जे काय पीक आपण त्यामध्ये घ्याल त्याचं उत्पादन सुद्धा वाढेल. तर हे करण्यासाठी काही आम्ही आधुनिक कृषी अवजारे त्या लेखामध्ये दाखवलेले आहेत. जसं आपल्याला माहीत आहे की शुगर केन लिप शेडर, जे म्हणजे ऊसाची जे काय आपण पाचट काढतो त्याच्यामध्ये हिरवी पाचट असेल किंवा वाळलेली पाचट असेल, ती आपण जर कुजवली तर आणि शेडिंग करून कुजवली तर नक्कीच त्याच्यामध्ये त्या सेंद्रिय खतामध्ये आपल्याला माहित आहे की ऊसाच्या पाचटीमध्ये कार्बनचे कंटेंट खूप चांगल्या प्रकारे आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि कार्बन लेवल सुद्धा चांगल्या प्रकारे त्यामध्ये समतोल राखला जातो. त्याचबरोबर बेलर आहे. आज बहुतांशी शेतकरी बांधवांना किंवा समजा जर आपल्याला जमिनीमध्ये ते कुजवायचं नसेल किंवा सेंद्रिय खत वापरत असेल तर आपण त्याच्यातून आर्थिक उन्नती सुद्धा करू शकतो. म्हणजे जसं की आपण एक हे रेक दिलेले आहे, हे रेकनं जे काय ऊसाची पाचट असेल किंवा भाताची गव्हाची पात एकत्र करू शकतात, त्याचे बेलर तयार गठ्ठे तयार करू शकतात. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrowon.com वर.